नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत सँडविच ढोकळा। सँडविच ढोकळा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे ते आज आपण शिकणार आहोत। तर मग चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी घेतलेले आहेत 3 वाटी तांदूळ, त्यानंतर मी साधारण 1.5 वाटी पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे। दोन्ही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यात 1 वाटी पोहा आपण टाकणार आहोत। धुतल्यानंतर आपण ते साधारण 5-6 तास भिजत ठेवणार आहोत। त्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण पाण्याचा कमी वापर करून बारीक करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे एक ट्रे घेतला आहे, त्याला सर्व बाजूने आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून आपलं हे पीठ त्याला अजिबात चिकटणार नाही। तुम्ही या ऐवजी ढोकळ्याचे पीठ किंवा रव्यापासून सुद्धा ही रेसिपी करू शकता, पण इथे मी इडलीसाठी लागणारे पीठ वापरलेले आहे, त्याने सुद्धा ही रेसिपी अगदी सुंदर होते। आता आपलं तेल लावून झालेलं आहे। एक लेयर आपण इथे टाकून घेणार आहोत। आधी सर्वप्रथम व्यवस्थित असं हे आपल्याला त्यामध्ये पसरवायचं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी एका कढईमध्ये इथे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर स्टँड ठेवून हा ट्रे आपण त्यामध्ये ठेवलेला आहे आणि आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। फक्त 5च मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे पुन्हा थोडं पीठ घेणार आहोत आणि त्यामध्ये मी इथे हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे, ती मिक्स करून टाकणार आहोत। चटणी एकदम घट्ट बनवायची, आपल्याला पाणी खूप कमी वापरायचे, नाहीतर आपलं पीठ अजूनच पातळ होईल आणि आपलं सँडविच ढोकळा बिघडण्याची शक्यता आहे। व्यवस्थित असं पूर्ण चटणी मिक्स करून घ्यायची आहे। आता 5 मिनिटानंतर तो ट्रे आपण खाली काढून घेणार आहोत आणि ही दुसरी लेयर आपण त्यावर पुन्हा व्यवस्थित पद्धतीने पसरवणार आहोत। आता पुन्हा हा ट्रे आपण 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहे। पुन्हा हा ट्रे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तिसरी लेयर आपल्याला त्यावर टाकून घ्यायची आहे। पुन्हा आपण ते कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं आहे। आता साधारण 20 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे तडक्याची तयारी करणार आहोत। पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवले आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेले आहे, कढीपत्ता घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये आधीच घालणार आहे। 20 मिनिटं झालेले आहे। आपण आपला ट्रे कढईतनं काढून घेतलेला आहे आणि तो थंड होण्यासाठी बाहेर ठेवलेला आहे। ट्रे पण थंड झालेला आहे। आता आपण यामध्ये तडका टाकून घेणार आहोत आणि पुन्हा वरनं कोथिंबीर टाकणार आहोत आणि छानपैकी कट करून हे सर्व करणार आहोत। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? एकदा नक्की ट्राय करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।